शिक्षणाच्या मंदिरात नराधमाचा धुमाकूळ. श्रीरामपूरच्या प्रतिष्ठित शाळेतील शिक्षकाकडून बाललैंगिक अत्याचार, पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल. श्रीरामपूर. गेल्या 75 वर्षांपासून शिक्षण क्षेत्रात नावलौकिक असलेल्या श्रीरामपूर येथील नामांकित शिक्षण संस्थेमध्ये अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना उघडकीस आली आहे. या संस्थेच्या प्राथमिक शाळेतील एका वर्गशिक्षकाने 4 अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे, ज्यामुळे शहरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. पीडित मुलींच्या सांगण्यावरून हा प्रकार उघडकीस आला. वर्गशिक्षक सचिन गोणारकर याने आपल्या पदाचा गैरफायदा घेत वर्गातील चिमुरड्या मुलींशी अश्लील चाळे केले आणि त्यांच्यावर वेळोवेळी अत्याचार केले. मुलींनी घरी आपल्या पालकांना घडलेला हा भयंकर प्रकार सांगितल्यावर पालकांच्या पायाखालची जमीनच सरकली. आपल्या पोटच्या गोळ्यांसोबत घडलेला हा घृणास्पद प्रकार ऐकून संतप्त झालेल्या पालकांनी तात्काळ श्रीरामपूर शहर पोलीस ठाणे गाठले आणि आरोपी शिक्षकाविरुद्ध तक्रार नोंदवली. पोलिसांनी या तक्रारीची गांभीर्याने दखल घेत तत्परता दाखवली. आरोपी शिक्षक सचिन गोणारकर याला पोलिसांनी तात्काळ ताब्यात घेतले असून त्याच्याविरुद्ध पोक्सो कायद्यांतर्गत POCSO ऍक्ट गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा शिक्षक पीडित मुलींचा वर्गशिक्षक होता, ज्यामुळे त्याने विश्वासघात करून हे कृत्य केले, अशी प्राथमिक माहिती आहे. या एका घटनेनंतर या नराधम शिक्षकाने इतरही काही मुलींसोबत अशाच प्रकारचे कृत्य केले असण्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. यामुळे परिसरात भीतीचे आणि संतापाचे वातावरण पसरले आहे. शिक्षकी व्यवसायाला काळिमा फासणाऱ्या या आरोपीला अत्यंत कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी पालक आणि सामाजिक संघटनांकडून सर्व स्तरातून जोर धरू लागली आहे. पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. बातमी प्रतिनिधी राजेंद्र सूर्यवंशी, लोकन्याय मराठी न्यूज चॅनल. श्रीरामपूर शहरातील एका शाळेमध्ये दुसरीच्या वर्गावर वर्ग शिक्षक असलेला शिक्षक नामे सचिन महाजन गोणारकर याने त्याच्या वर्गातील एका विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार केल्याबाबतची घटना घडली होती. सदर विद्यार्थिनीने हा प्रकार तिच्या आईला सांगितल्यानंतर आईने त्याबाबत इतर पालकांशी संपर्क केला. इतर पालकांनी त्यांच्या मुलींकडे चौकशी केल्यानंतर आणखी 2-3 मुलींवर अत्याचार झाल्याबाबतची घटना समोर आलेली आहे. सदर बाबत श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे पोक्सो आणि BNS कलम 64 अन्वये गुन्हा दाखल करून संबंधित शिक्षकाला अटक करण्यात आलेली आहे. या प्रकाराबाबत सखोल तपास करण्यात येत असून त्यांनी आणखी काही असे प्रकार केले का याबाबतही महिला अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करण्यात येत आहे.